दोनों लौंडे भागते हुए बीच की तरफ। आई होप कोई गाड़ी आने आ जाए पीछे से। नमस्कार, वेलकम टू अंशित कुलकर्णी मराठी चॅनल, ज्याच्यामध्ये अनेक युरोपचे फिरायचे व्हिडिओ आणि एक्सपिरियन्स शेअर करत राहतो। आज डू लाईक अँड सबस्क्राईब कुलकर्णी आणि प्राप्ती। आज आम्ही आलेलो सरांदे, हे साऊथ साईडला आहे, अल्बेनियाच्या ग्रीसच्या बॉर्डर जवळ आहे आणि इथे खूप सारे सुंदर सुंदर बीच आहेत। खूपच फेमस आहे सरांदे हा बीच। आणि सरांदे बीच अँड काश्मीर, तर हे बीच बघण्यासारखे आहेत। तर आता आम्ही सरांदेमध्ये राहिलो आहोत। आम्ही आता इथं 2 दिवसाचा स्टे आहे आणि मागं आहे प्राप्ती, मयूर सामान ठेवत आहेत आणि इकडे आहेत आमचे नेदरलँडचे मित्र सुमित शर्मा। तर तुम्ही आता आपण बघूया किती भारी आहे इथला बीच आणि इंडियाच्या बीचच्या कंपेअरमध्ये। स्टे ट्यून गाईज। जसा की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं आमच्या अपार्टमेंटचा रात्रीचा बाहेरचा व्ह्यू, आता आपण बघूया दिवसाचा व्ह्यू कसं दिसतं हे। तर आत्ता आम्ही सरांदे इथं आहे। सरांदेचा पण बीच खूप फेमस आहे, जो आपण आत्ता बघत आहोत तिथं बीच आहे आणि हा आहे आयोनियन सी। तर आजचा आमचा असा प्लॅन असेल की आम्ही 1-2 बीच एक्सप्लोअर करणार आहोत। मिरर बीच आहे आणि काश्मीरला अजून साऊथ साईडला जाणार आहे अल्बेनियाच्या, तो खूपच सुंदर बीच आहे तिथले असं मी ऐकलेलं आहे। आम्ही ते बघणार आहोत। चला तर सरांदेमध्ये जिथं आम्ही स्टे केला होता तिथून मिरर बीच हा सर्वसाधारण 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि आपण जे बघत आहोत ते आयोनियन सीचं बॅकवॉटर आहे आणि इकडे मासेमारी किंवा शिंपले वगैरे याची शेती केली जाते असं वाटत आहे। आमच्या रेंटल कारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही काही बीचवरती ऑफ रोडिंग नाही करू शकत, म्हणजे रोड एवढे खास नाही आहेत, ऑफ रोडिंग असल्यामुळे आम्हाला काय जाता येत नाही। त्यामुळे आम्ही आता गाडी एका ठिकाणी पार्क करून जवळजवळ 1-1.25 किलोमीटरचा वॉक आहे तो करत चाललेलो आहोत। आणि शिप्रा बीच म्हणून आहे जो आम्ही बघायला चाललेलो आहे। तर असे आहे काही रोड्स आणि इथं आहेत स्ट्रीट डॉग्स जे अटॅक करण्यासाठी थांबलेले आहेत। दोनों लौंडे भागते हुए बीच की तरफ। आई होप कोई गाड़ी आने आ जाए पीछे से। इथल्या लोकांचं खाणं हे शेपला ई प्लुम्बे ओके, and this is a mirror beach. So mirror beach is this side, so we are going towards mirror beach. तिथं आहे मिरर बीच आणि हा रस्ता इकडून तिथपर्यंत जायचा आहे। सर्वसाधारण 500 मीटरचा डिस्टन्स आहे। तर आता बघूया आपण की इथले बीचेस, आपले इंडियातले बीचेस आणि इथले बीचेसमध्ये कसा फरक आहे। चला तर असा काही आहे बीचला जायचा रोड। जर बघितलं तर हा रोड काय एवढा चांगला नाही ऑक्टाविया चालवण्यासाठी, सो त्याच्यामुळेच रेंटल कॉन्ट्रॅक्टमध्ये या बीचचं नाव मेन्शन केलेलं आहे, ज्या बीचवरती आम्ही गाडी घेऊन नाही येऊ शकत। त्याच्यामुळेच आम्हाला 1 किलोमीटर लांब गाडी लावावी लागलेली आहे। आणि जर समजा आम्ही गाडी घेऊन आलो तर त्याच्यामध्ये GPS ट्रॅकर लावलेला आहे, त्याच्या थ्रू नोटिफाय होतं त्यांना की गाडी मिरर बीचवरती गेलेला आहे। त्याच्यानुसार आम्हाला 500 युरोचा फायनली आम्ही पोचलेलो आहोत बीचवरती। तर अशा प्रकारचे काहीतरी छत्र्या बनलेल्या आहेत लाकडाच्या किंवा ह्याच्यापासून, नॅचरल छत्र्या, ज्या उन्हाळ्यात आत्ता सध्या सीझन स्टार्ट होतं त्यामुळे इथं काही एवढी गर्दी नाही आहे या बीचवरती। आणि असं आहे सुंदर असा बीच। थोड्या वेळात पाणी दाखवतो। मिरर बीचबद्दल सांगायचं झालं तर त्याचं पाणी एक खूपच क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, जसं की आपण आता बघू शकतो। इथून आपल्याला तळाचं पण स्पष्ट दिसत आहे आणि या बीचचं नाव मिरर बीच हे या पाण्यावरती सूर्याची किरणे पडल्यानंतर रिफ्लेक्ट होतात म्हणून याला मिरर बीच असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि मिरर बीचच्या या बाजूनं बघितलं तर हे व्हाईट रॉक्स आहेत, ज्याच्यामुळे हा मिरर इफेक्ट अजूनच एक एनहान्स होतं, त्याच्यामुळे ही खूप छान दिसतो। आणि हे चारी बाजूनं व्हाईट रॉक्स आहेत, त्याच्यामुळे हा बीच अजूनच खूप सुंदर होतो।
बीच जर बघितला तर हा खूपच सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला आहे आणि याचं पाणीही खूप क्रिस्टल क्लिअर आहे, ज्याच्यामुळे इथे खूप सारे टुरिस्ट अट्रॅक्ट होतात. आणि हा अल्बेनियामधला वन ऑफ द फेमस बीच आहे, ज्याच्यासाठी खूप सारे टुरिस्ट समरमध्ये येतात. आता हा विंटरचा सीझन असल्यामुळे टुरिस्ट जरा कमी आहे तिथे. मिरर बीच एक्सप्लोअर झाल्यानंतर आम्ही अजून चाललेलो साऊथ साईडला काश्मीर या बीचकडे. तो तर अजूनही याच्यापेक्षा सुंदर आहे. चला तर बघूया. अजून एका बीचवरती आम्ही आलेलो आहोत. हे काश्मीर हे बीच आहे. सगळे इथले बीच खूपच सुंदर आहेत. आणि मागं आवाज येतोय. आणि हा असा आहे बीच. थोड्याच वेळात दाखवतो बीच. सध्या आम्ही आता पहिले जेवण करणार आणि त्यानंतर बीच, असा आमचा आहे प्लॅन. सध्या काश्मीर हा बीच अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जसं की आपण बघतो हे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन चालू आहेत. सो येत्या 3 ते 4 वर्षामध्ये हा खूपच फेमस होणार आहे हा बीच. आणि त्याच्याप्रमाणे याच्या प्राइसेस ही वाढणार आहेत. वर्षामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट होईल आणि मग हा खूपच टुरिस्टिक अट्रॅक्शन म्हणून फेमस होईल हा प्लेस. असं आहे आमचं रेस्टॉरंट. तर मी इकडे खाणार आहोत. काश्मीरमधलं रेस्टॉरंट आहे. आणि असा आहे रेस्टॉरंटचा व्ह्यू. आमचा ब्लॉगर अनिकेत कुलकर्णी. हा सुमित इकडे. आणि जेवण झाल्यानंतर ना आम्ही आता बीचवरती जायचं ठरवलेलं आहे. तर असा आहे हा काश्मीरचा बीच, जो आम्ही आता एक्सप्लोअर करत आहोत. प्राप्ती, हाय, कसं वाटते तुला सर आंदे बीचवरती? छान आहे. ऊन आहे पण तेवढीच थंडी लागते. पाणी सुंदर आहे पण थंड आहे. सो आम्ही थोडा वेळ खेळू आतमध्ये, मस्त एन्जॉय करणार आहोत. समरचा फील येतोय. समर विथ विंटर विथ समर. अजून काही पूर्णपणे उन्हाळा इथं चालू झालेला नाही. 20 डिग्री आहे पण त्याच्याबरोबर थंडी पण आहे. तुम्ही बघू शकता पाणी किती जोरात वाहत आहे, त्याच्यावरून समजेल. हा शावर आहे का? गाईज डान्सिंग. जसं की आपण बघू शकतो की हा अजूनही अंडर कन्स्ट्रक्शनच आहे बीच. अजूनही काही कन्स्ट्रक्शन चालूच आहेत. हा असं काहीतरी झोपायला बनवलेलं आहे, त्यामध्ये झोपायचं. असा मयूर झोपलेला आहे तिकडे. मयूर झोपलेला इकडे. खूप वारं वाहते, खूप वारं वाहते. शुद्ध पाणी. काश्मीर हा बीच खूपच नॉइझी आहे आणि ओव्हरक्राऊडेड आहे टुरिस्टमुळे. त्याच्या कंपॅरिझनमध्ये मिरर बीच हा खूप शांत आणि स्वच्छ पाणी आहे. दोन्हीकडचं पण स्वच्छ पाणी आहे आणि इथलं पाणी स्वच्छ असल्यामुळे आता नेक्स्ट प्लॅन आहे इथे पोहायचा. दोन बीच बघून झाल्यानंतर आम्ही खूप थकलेलो आहोत. त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत इथल्या सुपर मार्केटमध्ये, जिथून आम्ही घेणार आहोत उद्या सकाळसाठी ब्रेकफास्टचे काही आयटम्स. आणि यानंतर आम्ही आलेलो आहोत अपार्टमेंटमध्ये, आणि जिथून आम्ही बघणार आहोत आयोनियन सीवरचा सनसेट. अशा प्रकारे अल्बेनियाच्या 4थ्या दिवसाचा ब्लॉग होता इथेच कंप्लीट. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर फ्युचर व्हिडिओज.